कर्जत तालुक्यातील पाली बुतवली लघु पाटबंधारे योजनेच्या कालव्याच्या हद्दीत सेप्टेगॉन कंपनीकडून अतिक्रमण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन तसेच दगडी बांधकाम करण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट झाले असून यामुळे कालव्याच्या मूळ रचनेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या कालव्याचे काम काही कारणांमुळे रखडलेले असले तरी भविष्यात प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कालव्याच्या मंजूर रचनेत कोणतेही अडथळे राहू नयेत यासाठी प्रशासनाने आत्ताच पावले उचलली आहेत. भविष्यात काम सुरू झाल्यानंतर अशा अतिक्रमणांना हटवणे अपरिहार्य ठरणार असल्याचे संबंधित कंपनीला आगाऊ नोटीस देण्यात आली आहे. साईडवर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून कालव्याच्या मार्गावर हस्तक्षेप करणे तसेच दगडी संरचना उभारणे असे प्रकार आढळून आले आहेत. कालव्याची संरेखा ही मंजूर असते आणि त्यात कोणताही बदल करण्यास नियमांनुसार मनाई आहे. त्यामुळे कालवा बुजवणे किंवा त्यावर बांधकाम करणे हे नियमबाह्य आहे. जलसंपदा विभागाने या प्रकरणाची दखल घेत स्पष्ट केले आहे की कालव्याच्या जागेवर झालेले कोणतेही अतिक्रमण भविष्यात काढावेच लागणार आहे. त्यामुळे पुढील अडचणी टाळण्यासाठी संबंधित कंपनीला सध्या नोटीस बजावून नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे प्रकल्पाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भविष्यात काम सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सेप्टेगॉन कंपनीने जेव्हा अतिक्रमण केलं हे आमच्या लक्षात आलं त्यावेळेस त्या दरम्यान मी त्यांना नोटीस काढलेली आहे. त्यांना तिथं जर कालव्याच्या जागेवर काय बांधकाम केलं तर त्यांना ते काढावंच लागणार आहे. कारण कालव्याची संरेखा ही मंजूर असते आणि तो कालवा त्याच भागातून जात असतो, दुसरीकडून वळवला जाऊ शकत नाही. त्यांनी कालवा जिथं बुजवलेला आहे त्या दरम्यान त्यांना नोटीस दिलेली आहे आणि हा कालवा मंजूर संरेखेनुसार कालव्याचे काम झालेले आहेत आणि तो बुजवला जाऊ नये अशा प्रकारे त्यांना नोटीस काढलेली आहेत.